नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वीच LLB 3 इयर कॅप राऊंड 3 साठी कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर झालेला आहे. आणि जसं की मी सुरुवातीलाच अगदी कॅप राऊंड सुरू होण्याच्या अगोदरच सांगितलं होतं की 20,000 जागा आहेत आणि 65-70,000 विद्यार्थ्यांनी CET ची एक्झाम दिलेली आहे आणि त्यापैकी 45 ते 50,000 विद्यार्थी कॅपचा फॉर्म भरतात आणि यापैकी फक्त 20,000 विद्यार्थ्यांनाच कॉलेज अलॉटमेंट होतं. आणि त्याच पद्धतीनं थर्ड कॅप राऊंड मध्ये खूप कमी विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये, सेकंड कॅप राऊंड मध्ये आणि राहिलेल्या काही विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन हे भेटलेलं आहे. तर आता मग ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांनी पुढे काय करायचं, तर त्यांच्याकडे आणखीन एक संधी आहे. हा शेवटचा चान्स असणार आहे, तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. आता हे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय असते, याची प्रोसिजर काय आहे, याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण दिलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तर आता ही कॉलेज अलॉटमेंट काय आहे, आपण पुढे काय करायचं आहे, कॉलेज अलॉटमेंटची प्रोसेस कशी होणार आहे, या फोर्थ कॅप राऊंडची, ज्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतात, याविषयीची थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहून घेऊयात. तर मित्रांनो, हे आहे LLB 3 इयर कॅप राऊंडचं फुल शेड्यूल. त्यापैकी कॅप राऊंड फर्स्ट आता संपली, कॅप राऊंड सेकंड संपली आणि थर्ड कॅप राऊंड आता कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर झाली. आणि ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेला आहे त्यांना उद्या म्हणजेच 7/9/2024 रोजी त्यांचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर मिळेल. त्यांनी ते घेऊन 9/9/2024 ते 12/9/2024 या वेळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. आता महत्वाचं म्हणजे ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स किंवा फायनल अपॉर्च्युनिटी आहे, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फॉर ए कॅप सीट्स. आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही म्हणाल की यामध्ये सीट शिल्लक राहतात का, तर मित्रांनो सीट शिल्लक राहतात. त्या कुठल्या राहतात, तुम्ही म्हणाल की सर थर्ड कॅप राऊंड मध्ये ऑलरेडी बऱ्याच जणांना कॉलेज अलॉट झालेला आहे. फर्स्ट सेकंड मध्ये राहून म्हणजे थर्ड राऊंडला जागा शिल्लक राहिल्या त्या थर्ड मध्ये पण भरू शकतील. पण यामध्ये देखील 10% जागा, जवळपास 10 ते 15% जागा या वॅकंट राहतात. हा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे. तर या जागा कुठल्या असतात, तर या आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजेच अदर दॅन महाराष्ट्र OMS कॅन्डिडेटच्या सीट्स फक्त काही मोजक्या कॉलेजच्या भरल्या जातात. पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल किंवा इतर कुठले पॉप्युलर कॉलेजेस आहेत, जी चांगली शहरं आहेत, तिथंच फक्त बाहेरच्या राज्यामधील विद्यार्थी ऍडमिशन घेतात. एखादं खेडेगावातलं कॉलेज असेल, इनएक्सेसिबल रिजन असेल तर अशा ठिकाणी विद्यार्थी जात नाहीत. त्यामुळे हे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट साठी ज्या काही राखीव सीट्स असतात त्या थर्ड राऊंड मध्ये, तर काही कॉलेजेस फोर्थ राऊंड मध्ये जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे तिथं कास्टचे पण विद्यार्थी ऍडमिशन घेऊन त्यांना भेटू शकतं आणि जनरल स्टुडंटना तिथं कोणाचाही नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. आणि दुसरं म्हणजे NRIच्या सीट्स, जे विद्यार्थी नॉन रेसिडेन्शियल ऑफ इंडियन म्हणतो ज्याला आपण, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही सीट्स शिल्लक असतात. त्या देखील फोर्थ राऊंड मध्ये बरेचसे कॉलेज हे कॅप सीट्स म्हणून म्हणजे जनरल मध्ये ते कन्वर्ट करतात. तर या जागा शिल्लक राहणार आहेत आणि त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतं. तर त्याची प्रोसिजर अशा प्रकारे असणार आहे. कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक राहिल्या ते आपल्याला 14/9/2024 रोजी समजून जाईल. त्यानंतर 15/9/2024 ते 19/9/2024 विद्यार्थ्यांना या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म, हा त्याला आपण कॉलेज चॉईस फॉर्म म्हणतो, तो भरायचा आहे. तर त्यासाठी 15/9 ते 19/9/2024 हा कालावधी असणार आहे. त्यानंतर 20 तारखेला लगेचच कॉलेज ऑनलाईन मेरिट लिस्ट कॅप पोर्टलद्वारे कॉलेज ऑनलाईन मेरिट लिस्ट असेल किंवा ज्याला एकूण जितक्या विद्यार्थ्यांनी एखाद्या कॉलेजला ऑप्शन दिले असतील
अशा सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट मार्कानुसार पब्लिश करेल आणि त्यानुसार ती प्रोसेस पुढे चालणार आहे. तर या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये कशी प्रोसेस असते ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती समजून जाईल. आणि जर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर इथे लागलेला आहे तर ते 20 तारखेला समजेल, कॉलेजने त्यांच्या नोटीस बोर्डवरती तसं लिस्ट लावतील. त्याचबरोबर तुम्हाला लॉग इन मध्ये केल्यानंतर किंवा 4th कॅप राऊंडचं लिस्ट चेक करता येईल. ती कशी करायची ते 20 तारखेला मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, पुढची सर्व प्रोसेस तुम्हाला समजून जाईल. आणि ज्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्यांनी 20/9/2024 ते 24/9/2024 या वेळेमध्ये त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि शेवट डेट असणार आहे ते 25/9/2024. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 24 तारखेला खूप उशीर वगैरे झाला, कॉलेजमध्येच 8-8, 9-9 वाजतात काही वेळेस कारण लास्ट डेट असते, तर विद्यार्थ्यांना उशीर झाला तर अशा विद्यार्थ्यांना एक दिवस 25/9/2024 रोजी त्यांची फॉर्मॅलिटीज पूर्ण करून कॉलेज 25 तारखेला देखील ऍडमिशन देऊ शकतं. याच्यानंतर मात्र कुठल्याही परिस्थितीत ऍडमिशन भेटणार नाही. जर यामध्ये काही एक्सटेन्शन मिळालं, समजा 24/9/2024 रोजी देखील बऱ्याचशा सीट्स वगैरे शिल्लक राहिल्या, शक्यता कमी आहे, परंतु जर जास्त सीट शिल्लक राहिल्या तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड एक्सटेंड देखील होऊ शकते, म्हणजे त्याची मुदत परत एकदा वाढवली जाऊ शकते. जर असे काही अपडेट आले तर तुम्हाला चॅनलवरती लगेच समजून जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर टोटल ही अशी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची प्रोसेस असणार आहे. ज्यांना 3rd कॅप राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही त्यांनी इथे परत एकदा एक चान्स त्यांना भेटणार आहे, इथे एकदा ट्राय करू शकतात. धन्यवाद. आणि आपल्याला कुठलं कॉलेज भेटलं हे कसं चेक करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये. इथं आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या. पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी राऊंड 3rd, आता इथं पहा नॉट अलॉटेड आलेलं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तर इथं जसं या विद्यार्थ्याला 1st कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, 2nd कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झालं होतं, तर त्याचा कोड नंबर आणि कॉलेजचं नाव इथं येईल. आणि जर अलॉटमेंट झालं नसेल तर नॉट अलॉटेड असं येईल. आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला उद्या मिळेल. आणि ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं तर तुम्हाला अगोदर 1000 रुपये यापूर्वी जर तुम्ही भरले नसतील, जर समजा तुमचा 1st 2nd कॅप राऊंडला नंबर लागला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना आता 1000 रुपये भरायचे आहेत. आणि ज्यांचा नंबर लागला होता, ज्यांनी 1000 रुपये पे केले होते, फ्रीज केलं होतं किंवा बेटरमेंट केलं होतं, परंतु कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकलेले नाहीत, त्यांना परत 1000 रुपये भरायची गरज नाहीये. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं कॉलेज अलॉटमेंट चेक करू शकता. आणि जर अलॉट झालं असेल तर उद्या दुपारनंतर तुम्हाला तुमचं कॉलेज अलॉटमेंट लेटर लॉग इन मध्येच मिळेल. या ठिकाणी